आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार। जालन्यामधल्या अंबडमध्ये जमावबंदी। जरांगे भांबेरीमधनं आंतरवाली सराटीकडे रवाना। मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेणार, जरांगेंकडून स्पष्ट। मनोज जरांगेंची भाषा राजकीय, प्रत्येकानं मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये। जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच कठोर भाषा, तर अजित पवारही आक्रमक। मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी, त्यांच्या पाठीमागे कोण हे आम्हाला ठाऊक आहे, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। विकास कामं वेगानं मार्गी लावावीत या उद्देशानं वेगळी भूमिका। राज्यातल्या जनतेला उद्देशून दिलेल्या पत्रात अजित पवारांकडून स्पष्ट, तर विकासाची ब्लूप्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही। पणन कायद्यातील दुरुस्तीविरोधात आज एक दिवस बाजार समित्या बंद राहणार। पुणे आणि नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट। निवासी डॉक्टरांचा संप अखेरीस मागे। सर्व डॉक्टर तात्काळ कामावरती रुजू होणार। राज्य सरकारकडून 10,000 रुपये विद्यावेतन वाढवल्यानंतर संप मागे। राज्यामधल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी लागू होईपर्यंत मिळणार एक रकमी लाभ। मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। पश्चिम मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी खुशखबर, गोखले पुलाचा लोकार्पण सोहळा आज संध्याकाळी पार पडणार। विदर्भाला ऑरेंज अलर्ट। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, तर काही ठिकाणी वीज कोसळण्याचाही अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।